हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी प्रिया, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रियाचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज सगळ्यांसाठी बघा वेगळं काय तिकडं. आता बऱ्याच वेळा बघा आपण बाजारासाठी कापडी पिशवी शिवतो, म्हणजे भाजीसाठी असो किंवा किराणा मालासाठी असं कापडी पिशवी शिवतो आपण. मग शिवतो मग प्रत्येक काय होतं, आपण घडीवर करू ना मग आपण ठेवत असतो किंवा काय होतं आपल्या आपण काही गडबडीत आपण समजा काही त्राण गेलो का आपल्या लक्षात, मग आपण आठवतो बाबा की भाजी वगैरे घ्यायची होती बाबा, किंवा मग परत म्हणतो आपण होतं आता पिशवीच नाही, मग आता काय करायचं. मग काय होतं, मग आपल्याला 10 रुपये घेऊन पिशवी वगैरे घ्यायला लागते ना, असं होतं ना बऱ्याच वेळा. असं माझ्या बाबतीत होतं. मग मी काय छान असं बघा युनिक तुम्हाला कापडी पिशवी शिवून दाखवणार. कापडी पिशवी म्हणजे रेग्युलर कापडी पिशवी शिवून त्याला छान असं नॉड वगैरे करून ती पॅक बंद ठेवायची. रेग्युलर आपण कुठेही प्रवासात आपण ती कापडी पिशवी ना आपल्या पर्समध्ये व्यवस्थित छान ठेवू शकतो आणि छान पण दिसणार आहे. व्यवस्थित ठेवताना पण आपल्याला भारी वाटणार आहे. कसं बऱ्याच वेळा आपण आपल्या कधी पण उपयोग वगैरे येते. तर छान असं मी तुम्हाला दाखवणार. अशी बघा शिल्लक मी असं ब्लाऊज पीस घेतलेला आहे. एकदम नॉर्मल मी साधी दाखवणार, छोटीशी मी शिवणार आहे, तुम्हाला दाखवते. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. आणि हे बघा छान असं मी तिथं टॉपचा कपडा घेतलेला, एवढं 2 घेतलेले. तुम्हाला इथे ठीक आहे गोणीचा वापर करा. आणि हा घेतलेला आहे बघा, म्हणजे ह्याला पण छान असं नॉड लावला. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एकदम सहसोपं युनिक काही तर मी छान असं तुमच्यासाठी अशी कापडी पिशवी मी शिवून दाखवणार. म्हणजे सगळ्यासाठी युनिक आहे. थोडक्यात साहित्य छान वेगळं काहीतरी शिवून, आता रेग्युलर आपण आहे शिवत असतो, पण वेगळं काहीतरी छान असं बघा मी शिवून तुम्हाला दाखवते. व्हिडिओ नक्की आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून. आणि चॅनल सबस्क्राईब करून म्हणजे असं तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि सगळे असे सपोर्ट करत असेच नाही मला सपोर्ट करत राहा. तर चला आपण पुढे बघू. तर त्यासाठी बघा घेतलेले हे तुम्हाला सांगले एवढं साहित्य. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोणीचा वगैरे वापर करू शकता, जसं पाहिजे तसं जाड पातळ करता येतं. हे छान घेतले. तर चला आपण पुढे बघू. सगळ्याचा बघा हा टॉप घेतलेला आहे. आता बघून घ्यायचा, जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी घेतली तर चालेल. मी आता रेग्युलर एवढीच घेणार. म्हणजे हे बघा हे हिथून ते हिथून एवढीच घेणार आहे गळ्यापासून. कारण कसं आहे हा पार्ट आपण जास्त हा पार्ट म्हणजे हा खालचा मी कट करून मी दुसऱ्यासाठी वापरले. तर एवढा शिल्लक राहिलो ह्यातले छान असं उपयोग करा. आपण कट करून घ्या. तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं कट केलं तरी चालेल. युनिक छान असं साडी मी आपली साधी सिंपल तुम्हाला छान अशी युनिक शिवून दाखवणार आहे. असा कट करून घेतलेला आहे. आता जरी तुम्हाला आडवी उभी पाहिजे असं तुम्ही घेऊ शकता. आता हा राहिलेला दुसरा आपण घेऊया कट करून. तुमच्याकडे जे शिल्लक असेल ते घेतलं तरी चालेल. मी प्रत्येक वेळी तुम्हाला युजफुल सांगत असते बघा काहीतरी. तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही घेतलं तर चालेल, किंवा शर्टचे वगैरे जुने असतील ते पण घेतले तरी चालेल. बघा छान असे 2 तुकडे घेतलेले. हे घेताना फक्त एक लेवल करून घ्यायचे, दोन्ही खालचा वरचा व्यवस्थित असं ठेवूया आपण. त्याचा वेळ लागणार नाही. आता बघा हे एक लेवल करून घेतलेलं आहे. तुम्हाला जरी आहे असं तुम्ही जाड कपडा घेताना आहे असं केलं तरी चालेल. जरी नसेल अस्तर लावायचं तरी नाही लावलं तरी चालेल. हो काही 2 कपडे कट करून घेतलेले आहेत. खालून वरून आपल्याला अस्तर लावण्यासाठी घेतले. हा घेतलेला आहे ब्लाऊज पीस. तुम्हाला जो पाहिजे तो वर खाली घेतला तरी चालेल. पहिला आपण कट करून घेऊया. जसं आपण अस्तर जो लावायला घेतला त्याच मापाने कट करून घेऊया. घेताना डबल घेतलेला आहे कपडा. आता बघा हे 2 तर झाले, हे 2 झाले. आता तुम्हाला प्रश्न पडेल हे कशासाठी घेतले, तर ते सिक्रेट आहे, मी पुढे तुम्हाला सांगते. चला आपण ह्यातला परत बंदासाठी काढूया. सगळ्यात वेगळं करून घेऊया. आणि जो तो कपडा खालीवर पाहिजे तो व्यवस्थित ठेवायचा आणि आपण पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घेऊया व्यवस्थित. जरी तुम्हाला उभे ॲड केलं तरी चालेल. मी तुम्हाला दाखवते एक करून. बघा एकच दिलं तसं दुसऱ्याला पण देऊन देऊया. झालेलं आहे. आता बघा हे दिलेलं आहे तर अजून आपण असं देऊन देऊया. तुम्हाला द्यायचं असलं दिलं चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल. साईडने मी फक्त छान असं आपण हे करून घेते तसं दुसरं पण करून घेऊया. झटपट पटापट. जास्त तुम्हाला जाड बारीक मोठं पाहिजे तेवढं करा. मग तो मी पुढे सांगतेच तुम्हाला. ते एक पुढचं सिक्रेट आहे काय ते. बऱ्याच वेळा काय होतं आपण कुठं पण चाललो कराय मग आपल्याला
पिशवी वगैरे घ्यायला लागते ना, मग काय होतं आपण काही वेळी आपल्या कसं होतं घाई गडबडीत आपण गेलो की आपल्या लक्षात जातं, मग आपण बाजारात मग आपल्याला लक्षात येतं बाबा की मग लक्षात येतं ना अशा बाबा पिशवीचा उपयोग होतो. मग आपण असं व्यवस्थित पॅकिंग करून आपल्या पर्समध्ये वगैरे ठेवले ना, कधी आपल्या अडचणीच्या काळात आपलं म्हणलं काय तरी आपल्याला आता मी तुम्हाला दाखवतो ना, छोटी दाखवले. तुम्हाला जेवढे साईजने पाहिजे तसे शिवले तरी चालेल. एकदम साधी सिंपल आहे, जास्त साईज नाही. उभ्या आडव्या तिरक्या तुम्ही स्टिच केलं तरी चालेल. उभ्या आडव्या आपण स्टिच करून घेतलेला आहे. साईडला आपण एक लेवल करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा आहे साईडचा तो कट करून घेऊया, कारण काय होतं व्यवस्थित एक लेवल नाही तर तिरकी होऊ नये पिशवी, त्यामुळे व्यवस्थित एकसारखं पूर्ण नाही बघितलं का नाही मग लक्षात येत आहे बाबा आपल्याला की कुठं काचं जोडलं वगैरे काय केलं, कुठं कटिंग वगैरे केलं. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवट करायला नक्की बघा. आपण हे करू एक्स्ट्रा साईड करू. आता वरच्या साईडला बघा आपण आता आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचा. फक्त मी इथं काही तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे, तुम्हाला मेजरमेंट घेऊन जेवढं तुम्हाला फोल्डसाठी तेवढं घेतलं. व्यवस्थित होका एक करून आता आपण बंदासाठी घेऊया. बंद जेवढं बारीक मोठं पाहिजे तुम्हाला तेवढं केले तरी चालतील. 2 बंद घेतलेले आहेत आपण, एवढ्याशे बंद करणार. टोका बंद करताना व्यवस्थित टोका एक फोल्ड करायचा, अजून एक फोल्ड करायचा आणि मधोमध एक फोल्ड करायचा आणि ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. जेवढं बारीक मोठं पाहिजे चालेल. व्यवस्थित एकसारखं बंद होऊन घ्यायचं. जर कमी जास्त असेल ना बंद लावतो नका, मध्ये करून घ्यायचा. धोका असा व्यवस्थित मध्ये करून घ्यायचा. हा मध्ये करून घेतलेला आहे, तरी अंतर चेक करून घ्यायचं, कमी जास्त होऊ नये. साडीचा म्हणजे बरोबर इथं अंतर आलेलं आहे. आता जेवढं तुम्हाला लांब जवळ पाहिजे तेवढं बंदचं मग टाकून घ्यायचं. समजा इथं 1 इंच, इथं 1 इंच, एवढ्या जरी आपण बंद घेतला का नाही तर आतल्या साईडला कसं टिक करून घ्यायचं. जसं ह्याला टिक जसं एवढं ह्याचं माप घेतलं बंदाचं तेवढंच ह्याचं पण माप घ्यायचं, म्हणजे एकसारखं माप आलं पाहिजे. जेणेकरून बंद लावताना आतल्या साईडला बंद लावून लागतो आपण. फक्त एक्स्ट्रा आहे हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. बंद लावायला तो बंद आतल्या साईडला ठेवायचा. मग असं बंद आपण लावून घेणार. तुम्हाला जवळ लांब पाहिजे तेवढं लावलं तरी चालेल. जरी वाटते तुम्हाला तर असं लांब लावलं तरी चालेल. ह्या साईडला बंद लावलं तर ह्या साईडला बंद लावून घेऊया. सरळ आहे जसं ह्याला लावलं पण तसं ह्याला लावून घेऊया आपण एकसारखा. जेवढं माप आपण शिलाईमध्ये धरलाय ना बंद तेवढंच ह्या मापावर शिलाईमध्ये धरायचं, म्हणजे आपलं बरोबर एकसारखं येणार आहे, कमी जास्त होऊ नये. दोन्ही बंद लावून घेतलेले एकसारखं छान असं बंद लावून झालेलं आहे. तुम्हाला लेस वगैरे इथून लावायचीच लावली तरी चालेल. आता बघा हा बघा आपण घेतलेला आहे, आपण चिकून काढून घेऊया. मोठाच काढताना काढूया. व्यवस्थित त्रिकोण बरोबर आकार घ्यायचा व्यवस्थित एकसारखा. आता मधून कट करून घेऊया.
आता बघायचं हे जो आकार आहे ना तो ह्या साईडला आपण स्टिच करून घेऊया व्यवस्थित. फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. खालचा त्रिकोण आकार थोडं वरच्या साईडला करायचं. काही गेले तसं ह्या साईडला पण करूया. फक्त बघून घ्यायचं हा बाजू सोडलेली ह्या बाजूला आपण घेतलेलं आहे. व्यवस्थित फोल्ड करायचं आणि एकसारखं आपण स्टिच करून घेऊया. छान असं आपण हे कट करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला काणे कोपरे आले तर ते कट करून घ्यायचे व्यवस्थित. का छान असं घेतलेलं आहे दोन्ही करून. आता बघायचं कुठल्याही एका कोण्याला ते बघायचं दोन्ही बंद बाजूला ठेवायचे. कुठल्याही कोण्याला बघायचं तुम्हाला कुठल्या कोण्याला वेग वाटतं तिथं आपण असं हा कपडा लावून घेणार आहोत आपण. व्यवस्थित असं ह्या साईडला पाहिजे ह्या साईडला लावलं तरी चालेल. फक्त एक लेवल करून घ्यायचं. दोन्ही कपडे एकसारखे ठेवायचे आणि एक लेवल खालनं करून घ्यायचं जेणेकरून कमी जास्त होत नाही. एक लेवल करून घेतलं तर ह्या साईडला आपण लावायला घेऊया. तर ह्या साईडला आपण व्यवस्थित असं असं ठेवायचं आणि ह्याच्यावर स्टिच करून घेऊया. फक्त इथं जिथं आपण इथं ठेवलंय का ना आपल्याला जरा नॉट काढण्यासाठी इथं थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे त्याच्यावर शिलाई करायची नाही. काय असं ठेवायचं. इथं ओपन ठेवलेलं आहे आपण. ठेवताना फक्त लावताना फक्त सरळ बाजूकडनं लावायचं. हो काही बरोबर आपलं सरळ बाजूकडनं आलेलं आहे. आता बघा हे लावून घेतले ना तसे ह्याच्यावर दुसरं लावून घ्यायचं असं व्यवस्थित ठेवायचं. फक्त सांगितलं ह्या साईडला नॉड ह्या साईडची पण नॉड आहे ते नॉड काढण्यासाठी ते बाजूला सरकवायचं आणि त्याच बाजू सरकवून त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. नंतर खालचं त्रिकोण नॉड तसं हा पण त्रिकोण व्यवस्थित एकसारखा लावून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित आपला असा छान असा कप्पा तयार होणार आहे एकसारखा. आता आपण काय करूया हे आपण जोडून झालेलं आहे त्याच्यावरून एक्स्ट्रा साईडचा आपण हे कट करून घेऊया आणि त्याच्यावरून पिशवी ठेवूया. आता बघायचं हा बघा सरळ आहे तसं आपण ही उलट ठेवून घेऊया पिशवी त्याच्यावरून व्यवस्थित असं आणि पूर्ण राऊंडला जोडून घेऊया. एकसारखं असं धरायचं आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं. फक्त बंद समोरासमोर आले पाहिजेत व्यवस्थित एवढी काळजी घ्यायची. व्यवस्थित असं जुळवून धरायचं खालचं ना वरचं. फक्त हिथं बघायचं जसं सांगितलं तसं हिथं जे आपण नॉट काढण्यासाठी ठेवले ना ते त्यात शिलाई धरायचं ना ते असं बाजूला सारून घ्यायचं आणि त्याच्याने काढायचं. तिथं कारण आपलं नॉट काढायचं शिलाईमध्ये गेलं तर आपल्याला नॉट काढता येणार नाही. एवढी काळजी घ्यायची. व्यवस्थित कसं बाजूला झालेले आहे. आता बाहेर काढून घेऊया. काने कोपरे असतील ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे. छानशी पिशवी झालेली आहे. परत आपण व्यवस्थित आहे असं करून आता बघा छानशी पिशवी झालेली आहे. आपण आता नॉड करून घेऊया. नॉड तुम्ही ह्याची केली पिशवीची तर चालेल किंवा पिशवी नसेल ना करायचं तर तुम्ही इथं आपले ब्लाऊजची पण नॉड वगैरे लावू शकता. बघा छान असं आपण इथं नॉड होऊन घेतलेला. तर नॉडला काय करायचं बघा छोटे चौकोन तुकडं कर. हे काम चौकोन तुकडं साईडला आपण फुल करणार होतो ना. आपण काही गडबडीत तर काढायला गेलो नॉड असं आपण आवळा गेलो का नॉड वगैरे आज जाण्याची शक्यता आहे ना एका साईडला निघल्या ना. त्यामुळे आपण नॉड लावून घेऊया व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं.
केलेला आहे लॉक करून घ्यायची. छान अशी नळ आपण करून घेतलेली आहे. हे नळ का करायची, हे नळ केलं का नाही आपल्या आत नाडी वगैरे म्हणजे जाणार नाही, त्यामुळे व्यवस्थित असं करून घ्यायचं. सगळे आहे तेवढे नळला आपण असं फुल करून घेऊया. तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं केलं तरी चालेल. छान असं आपलं दोन्ही साईड आपण नॉड करून फुल करून घेते. तुम्हाला धोकडे काय करायचं इझिली झालेलं आहे. हे काने कोपरे वगैरे असेल तसे बाहेर काढून घ्यायचे व्यवस्थित. हो का आता हे असं फोल्ड करायचं. हो का काही गडबडीच्या वेळेस असं फोल्ड करायचं छोटे छोटे. हो का असं व्यवस्थित फोल्ड करायचं. नको ह्याच्यात पूर्ण बॅग अशी आत घालून घ्यायची. व्यवस्थित घालून का नॉड अशी खेचून घ्यायची एकसारखी. खेचून असं व्यवस्थित. हो का हे खेचून घेतलेलं नॉड अशी. हो का आणि व्यवस्थित. हो का इथं असं पॅक करायचं आणि इथं नॉडची गाठ देऊन घ्यायची. बघा छान असं आपलं बघा हे किती छान युनिक असं झालेलं आहे आपलं बनवून झालेलं आहे बघा एकदम छान. तुम्हाला जरी तुम्ही असं पर्समध्ये ठेवलं कुठे गेला बाबा समजा आपल्या भाजीला वगैरे घ्यायचं बाबा तर मग तुम्ही लगेच आहे असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं. काय असं सोडायचं. आता या नाडी वगैरे जायची शक्यता नाही. मग असं ओपन करायचं आणि छान असं बघा युनिक आपली त्यात तयार झालेली आहे. तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही अशी छोटीशी आपली कापडी पिशवी छान अशी ट्राय करा. बघा एकदम छान अशी झालेली आहे युनिक अशी. तुम्हाला बिना अस्तर जास्त किंवा तुम्ही जाडवर घेतलं तरी चालेल. एकदम मस्त छान अशी झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. एकदम छान युजफुल छान असे झालेलं आहे. शिल्लक राहिले ब्लाऊज पीस छान असं उपयोग करून मी शिवलेले. तर असेच नवीन व्हिडिओ बघायला चला पुढे. बाय बाय. धन्यवाद.